आता आदित्य ठाकरेंचा तुम्ही उल्लेख केला, मला आठवतंय की 20 जून 2022ला ज्या वेळेला आमदार निघाले तिकडे गेले, 2021ला म्हणजे सॉरी 21 जून 2022ला आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घराच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन भाषण करत होते. तिथे अगदी 25-50-100 लोकं होती, पण त्यांनी ते करेज दाखवलं, त्यांनी ते धाडस दाखवलं. दुसऱ्या बाजूला त्यांचा मतदारसंघ त्यांनी क्रिएटिव्हली हाताळला. आता त्यांना फक्त 6,500 मताचं लीड असताना ते धैर्याने ते म्हणाले की नाही मी ते उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत, ते सोपा मतदारसंघ ते घेऊ शकले असते, पण त्यांनी नाही घेतला. माझीच बातमी होती की ते मतदारसंघ सोडून जातील आणि मला त्यांनी खोटं ठरवलं ह्याचा एका अर्थाने वाईट वाटलं जर्नलिस्ट म्हणून, पण आनंदही झाला की एक नेता, तरुण नेता धैर्याने आपल्या मतदारसंघामध्ये उभा राहतो आणि लढतोय. आदित्य ठाकरेंना ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यांच्याकडून काय शिकावं असं वाटतंय? नाही, तुम्हाला मी सांगू की त्यांच्याकडे भरपूर गुण आहेत आणि अनेक वेळेला त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की ते या गुणांबद्दल ते फार सांगत नाहीत. अनेक नेते मी पाहिलेत की मी एवढा हुशार आहे वगैरे सांगतात. त्यांचं एकदा वाचन अप्रतिम आहे. त्यांची तिन्ही भाषांवर, मराठी, इंग्लिश आणि हिंदी, तिन्ही भाषांवर कमांड आहे. म्हणजे आमच्या पक्षाकडून जेव्हा या विविध चॅनलचे कॉन्क्लेव्ह होतात त्याच्यातली त्यांची मी आवर्जून त्यांची भाषणं ऐकतो, कारण त्यामधनं मला कधी उद्या बोलायचं तर मला 4 गोष्टी पिकअप करता येतात. दुसरं म्हणजे त्यांचं मी एक पाहिलं आहे, तुम्ही सुद्धा त्यांची जर्नी पहा. आज 14 वर्ष ते सुद्धा सक्रिय राजकारणात आहेत, म्हणजे मोठ्या पदावर, आधी युवासेना प्रमुख, मग शिवसेना नेते, मग मंत्री. त्यांनी कधीच कोणावर पर्सनल टीका नाही केली. पॉलिटिकल टीका ते भरपूर करतात, पण कधीच कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाहीत आणि त्यांच्यावर कुठल्याही लेवलची टीका झाली तरी अनेक वेळा जाऊ दे, सोडून दे करून ते मीडियाला हे करतात. म्हणजे त्यामुळे त्यांची अशी पर्सनल दुश्मनी ही कोणाही सोबत नाही. मला वाटतं दिस इज समथिंग दॅट, म्हणजे अनेक वेळेला माझं प्रत्येकाचं नेचर असतं. माझं नेचर आहे, मी पटकन थोडा रिॲक्ट होतो, हे होतो. त्यामुळे त्यांच्याकडनं मी या गोष्टींना 100% शिकतो. पेशन्स शिकतो आणि त्याचसोबत मला वाटतं की त्यांची जी पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, अनेक वेळेला त्यांना कळतं की आत्ता आपल्यावर जर टीका होत असेल तर टाईम विल आन्सर. ते त्यांचं काम करत राहतात, कामातनं ते उत्तर देतात. ज्या पद्धतीने एवढ्या कमी वयामध्ये ते मंत्री झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना भाजपने कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांतपणे त्यांचं काम करत राहिले. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांनी एवढं चांगलं काम केलं, त्यांना वेगवेगळे अवॉर्ड मिळाले. आज शेवटी त्या सगळ्याचा त्यांना फायदा होतोय. ते जेव्हा प्रचारात जात आहेत तेव्हा त्यांना ते सगळं त्यांच्या CV मध्ये ॲड झाले. त्यामुळे ह्या त्यांच्या भरपूर गुण आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो उल्लेख केलात की 20 जूनला पक्ष फुटल्याच्या नंतर त्यांनी जो स्वतःचा एक पॉलिटिकल स्टान्स चेंज केला, इनिशिएटिव्ह घेतला, ते संपूर्ण महाराष्ट्र फिरले. म्हणजे त्यावेळी मी सेनाभवनमध्ये बसून होतो, म्हणजे आम्ही एक्झॅक्ट आमचं थोडं रोल रिव्हर्सल झालं. आधी ते मंत्री असल्यामुळे ते त्या कामात व्यस्त असायचे, मी फिरत होतो. त्यानंतर मी सेनाभवनमध्ये असायचो आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात गेले. म्हणजे नागपूरचं विमान पकडून तिकडे विदर्भ फिरून आले, हे आले, जाऊन त्यांनी सभा घेतली आणि शिवसेनेचा एक माहोल त्यांनी परत एकदा तयार केला. जे आमच्या सोबत राहिलेले त्यांच्यामध्ये त्यांनी हिंमत दिली की येस आपण लढणार आणि आपण जिंकणार. आणि जी त्यांनी आक्रमकता केले 2 वर्ष दाखवली. त्याचसोबत त्यांचा जो काही अभ्यास आहे, मी म्हणतो की तुम्ही त्यांच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस पहा, त्यामध्ये एकदाही ते विदाऊट पुरावा बोलत नाहीत. ते काही पक्षात असे वाचाळवीर आहेत की उगाच वैयक्तिक आरोप करायचे म्हणून करतात. दॅट इज नॉट बॅक्ड बाय एनी एव्हिडन्स. त्यांना जेव्हा आपण उत्तर देतो की बाबा ह्याचा पुरावा काय, तर ते परत कॅमेऱ्यासमोरच येत नाही. आदित्यजींनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली आहे त्यांच्याकडे पुरावे असतात. मला वाटतं हा जो काही अभ्यास आहे आणि त्याचसोबत महापालिकेचे विषय हे ते त्यांनी एक तो त्यांचा स्वतःचा निश तयार केला आहे की शहरी राजकारणाबद्दल त्यांची जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग असेल, हे असेल, हे मला वाटतं मी शिकतो ना. आणि या गोष्टी 100% मला असं वाटतं की मी त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत, कारण ही इज मच बेटर दॅन मी ॲट ऑल ऑफ दिस.